विविध देशातील राजांना या स्वयंवरामध्ये मान सन्मान पूर्वक निमंत्रण दिलं गेलं होतं. मात्र या स्वयंवरामध्ये कोणत्याही प्रकारचं निमंत्रण नसताना लंकापती रावण हे त्या स्वयंवरामध्ये उपस्थित झाले आणि स्वयंवरामधील जो बळ होता त्या सगळ्यामध्ये मिळालेली मतं अखंड देशामध्ये ज्या विविध राज्यांच्या निवडणुका झाल्या, ज्या ज्या भागामध्ये निवडणुका झाल्या, या सगळ्या भागामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या आघाडीला, नुसता भारतीय जनता पक्ष नव्हे, भारतीय जनता पक्ष त्याच्या नेतृत्वाखाली असलेला एनडीए, जसे इंडिया आघाडीमध्ये अनेक पक्ष आहेत तसे एनडीए मध्ये सुद्धा 17-18 पक्ष आहेत. पण या 17-18 पक्षांची पकड असलेल्या या एनडीएच्या नेतृत्व करणाऱ्या भाजपला, एनडीएला या देशात मिळालेली मतं ही फक्त 41% आहेत. चुकत असेल तर माझ्या पत्रकारांना विनंती आहे, मला दुरुस्त करा. ही मतं फक्त 41% आहेत. याचा अर्थ 59% मतं ही भारतीय जनता पक्ष आणि एनडीएच्या विरोधात आहेत ना. 59%. पण ती वाटलेली आहेत, विभागली गेलेली आहेत, विखुरली गेलेली आहेत. इंडिया आघाडी म्हणून त्या 59%ना एक करण्याचं काम इंडिया आघाडी करते. आणि मला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये हा 59%ची ही इंडिया आघाडी एकरूप झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी 59% मतं एकत्र येतील, भाजप आणि एनडीए ही नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातून नेस्तनाबूत.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.